नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आणि मी पूर्वीपासून सांगतो का माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर मी फोन बंद करून गायब होणारा माणूस नाहीये. बंटी जागीरदारची केस जेव्हा झाली तर मी माझ्या घरी होतो. मला ज्या वेळेस पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवलं मी त्या टायमाला पोलीस स्टेशनला हजर होतो. ज्यावेळेस FIR मध्ये नाव आलं तर मी तर कन्फर्म झालो ना मी आहे त्याच्यात, तरी सुद्धा मी तिथं हजर होतो, चौकशीला हजर होतो, सगळीकडे हजर होतो. जिथे असं कुणालाही वाटेल प्रशासनाला का मी त्याच्यात दोषी वाटतोय, मला अटक करायची आहे, मी समोर येईल. आता घटना झाली, मी आहे ना इथंच. पण मी काय कुठला अतिरेकी नाही. माझ्या घरचं सर्च काढणं, QRT बोलणं, ते करणं. तुमचं नातेवाईक आहे असं सांगितलं. नातेवाईक तो जय भीम, मी वाल्मिकी समाजाचा, कसा नातेवाईक करता माझा? पण काहीच परिचयचे नाही आरोपी. अरे माझा मी म्हणतो ना काय, माझं त्याचं कुठंतरी काहीतरी आलं तर मला आरोपी करून टाका. मी शेखर दुबैया, ज्याची आता 2 दिवसापूर्वी हत्या आली, माझा मुलगा आकाश दुबैया. घटनेच्या दिवशी दुपारी मी बाहेरगावून येऊन हॉटेल लक्ष्मीनारायण या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर काही कस्टमर चेकआउट होत होते, काही जात होते, काही येत होते. मी हॉटेलवर गेलो, चौकशी केली. त्या ठिकाणी आमच्या वेटरच्या माध्यमातून मला असं कळालं की आमचा वेटर रूम नंबर 105 मध्ये ज्यावेळेस ऑर्डर घेण्यासाठी बोलवलं आणि ऑर्डर घेत असताना त्या ठिकाणी त्याला दमदाटी, शिवीगाळ झाली आणि तो तसाच खाली निघून आला. मला माझ्या वेटरने सांगितलं, मी त्याला विचारलं की तू यांना ओळखतो का? माझ्या वेटरने मला सांगितलं मी त्यांना ओळखतो, तो याच भागातले आणि ते सागर बेग आणि जे या गँगमध्ये काम करतात. मी त्या ठिकाणी घाबरून गेलो की इथं काही मोठा अपघात घडू शकतो, घटना घडू शकते. मी त्याच वेळेस मागच्या काळात काही सागर बेगचा याचा माझा संबंध आला, इलेक्शन काळामध्ये त्यांचा नंबर माझ्याकडे होता, म्हणून मी त्यांना फोन केला. अरे बाबा, हे कोण मुलं आहेत या हॉटेलमध्ये भांडणं मारामार करण्याची शक्यता आहे. आणि त्याच वेळेस ते मुलं खाली आली आणि माझ्या मुलाला व मला त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली. म्हणून मी त्यांना फोन केला. म्हणजे जर त्यांचे ते असतील, त्या गँगचे असतील, तर त्यांनी त्यांना इथून घेऊन जावं किंवा हे मिटवावं. कारण ही घटना घडू नये. आज माझ्या मुलाचा जीव गेलेला आहे, हा, म्हणून मला त्याला कॉन्टॅक्ट करावं लागलं ना. साहजिकच आहे, कोणी पण व्यावसायिक हेच करणार. नंतर ही भांडणं एवढी वाढली, आम्ही तर डिफेन्सच करत होतो, आम्ही सोडवत होतो की कोणी व्यापारी दुकानात आलेल्या, हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरला मारत नसतो की खून करत नसतो. आम्ही डिफेन्सच करत असतो. चला जाऊ दे बाबा, जाऊ दे, आता मिटन मग मिटन, आता मिटन मग मिटन. मला ज्यावेळेस वाटलं आता हे मिटणार नाही, मी पाठ फिरवली आणि तेवढं त्यांनी माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये लोखंडी फ्लॉवर पॉट माझ्या डोक्याच्या मुलात मारलं आणि तो त्या ठिकाणी पडला. तरी सुद्धा ते माझ्या मुलाला आणि मला मारत होती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.